चल ना. हॅलो सौमित्र, बोल. कुठेस तू? निघालास बाहेर? नाही ना अजून. काय मग कधी निघणार आहे? शनाया म्हणाली होती ना मला. हो ना, ती तेच बघायला गेलीये, पण अजून काही लॉक उघडलं नाहीये. पण लॉक उघडले ती मला इथून बाहेर काढणार आहे आणि तिचा प्लॅन बरोबर आहे. ती सगळ्यांना बिझी ठेवणार आहे. ते सगळे बिझी झाले की मी इथून कळटी घेईन. ओके? कधी होणार आहे हे सगळं? हे बघ सौमित्र, मी गुलमोहरला आले. काय? आता तू कशाला आलीस इथे आता? अरे का आलीस म्हणजे काय? मला आता फक्त भीती वाटते सौमित्र. मी आता तिथे येते, तुला लवकरात लवकर तिथनं बाहेर काढते आणि सगळ्यांना खरं खरं काय ते सांगून टाकते. तू गप्प बस. तू असं काही करायचं नाही, कळलं का? अजिबात इथे यायचं नाहीये. मग काय करू मी आता, तू सांग. तू एक काम कर, तू सरळ आईंकडे जाऊन बस, कळलं का? हा, काही मदत लागली तर मी फोन करतो तुला. अगं बाहेर तू थांब ना, बाहेर 2 मिनिटं मी बोलते. लागली तर लॉक उघडलं. लॉक उघडलं. ऐकलं का बाबा? लॉक उघडलं. आता लगेच निघते मी बाबा. हो बाबा, आईला सांगा, काही काळजी करू नका. हा बाबा, आईला सांगा. हा हो, लगेच निघते, पोचतेच मी बाबा. हा, बाय बाय बाबा. हा हा हा. नशीब बाबा. चला, लॉक उघडला ना, आता लगेच निघाला. हो बाबा, माझी खूप काळजी करत होते. चला चला चला. मी काय म्हणते पिंकी, आता एवढा वेळ थांबली आहेस तर थांब ना अजून थोडा वेळ प्लीज. कशाला? फुगडी घालायची का आता? कशाला उगाच थांबत बसायचं? चला ना. अगं फुगडीचं काय घेऊन बसली आहेस तू? बाहेर चल, तुझ्यासाठी एक छान सरप्राईज रेडी करून ठेवलंय आम्ही. कशाला अजून सरप्राईज? आता सरप्राईजेसचं ना अपचन होईल मला. नेमकं निघायच्याच वेळेला का असतं तुमचं सरप्राईज? चला ना रे. काय आहे माहिती, गॅरी पण काहीतरी म्हणत होता. अगं हो, म्हणजे ती निघणार आहे ना, म्हणूनच तर सरप्राईज ठेवलंय तुझ्यासाठी. आपण आता परत कधी भेटणार ना, म्हणून एक छान सेंड ऑफ सेरेमनी प्लॅन केली आम्ही. नाही, आपण भेटणार नाहीच होत आता. म्हणजे इथून बाहेर पडल्या पडल्या मी आउट ऑफ इंडिया जाणार आहे. काय? अगं तू मला काहीच सांगितलं नाहीस. हे कधी ठरलं? आत्ता. आत्या. आत्या? माझी आत्या. ती असते अमेरिकेला. ती आजारी आहे, तिला भेटायला जायचंय मला. नाही पण मला सांग श्रेयू, तू का सांगायला पुन्हा असं आहेस ना तू? हे बघा, आपण ना नंतर बोलूया विषयावर. ओके श्रेयू, तू आपण बोलू ना नंतर. चला ना आता, चला ना आता. पिंकी, सरप्राईज तुझ्यासाठी आहे की नाही? मग तू आधी चल ना. मी पुढे? हो. ओके. नाही, असं काही वाटत नाही. गॅरीने काहीतरी फुलाची कमान केली, त्याच्या खालनं सुटक. ओके. मला वाटलं जास्वंद आताच आलं. चालायचं? हो, लगेच लगेच. म्हणजे काय? चला चला, कशाला एवढे फुलांचं वगैरे ना. चला 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 चला. या 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 या. हॅलो. चला चला चला. हे सगळं काय आहे? म्हणजे हा काय प्रकार आहे? हे कोण आहेत सगळे? अरे यांना कसं नाही ओळखलंस तू? नमस्कार नमस्कार. हे आपले सगळे मित्र आहेत, मीडियावाले. मीडियावाले कशाला आलेत? कशाला म्हणजे? अरे एवढे मोठे इन्व्हेस्टर्स आलेत आपल्याकडे, आणि इन्व्हेस्टर आलेले असताना मीडियाने यायचं नाही तर अजून कोणी यायचं ना, म्हणून आलेत सगळे. पण हे काय प्रकार आहे? मला काही कळत नाहीये काय चाललंय. गॅरी, तू डेकोरेशन करणार होतास ना काहीतरी, हे सगळं काय आहे? हा शनाया, प्लीज शट अप. नको ना बोलूस. हा, आता मी बोलतोय ना फक्त. उगीच आपली घरातली भांडणं, घरातले वाद सगळ्यांसमोर कशाला? आज एवढ्या महत्वाच्या व्यक्ती इथे आल्या आहेत, त्यांची ओळख करून द्यायला पाहिजे ना. देतो ना मी, ओळख करून देतो ना. सर या ना प्लीज. या 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 प्लीज. ए अरे पिंकी ये ना. या मिस पिंकी.
आणि बाकीच्यांची ओळख करून देईनच, पण यांची विशेष ओळख करून देण्याचं कारण म्हणजे याच आहेत त्या ज्यांनी माझ्या कानाखाली मारली होती. आणि मी प्रेझेंटेशन देत असताना बरं का, म्हणजे मी प्रेझेंटेशन देत असताना चुकून नेमका जो व्हिडिओ लागला होता त्याच्यात ज्या आम्हाला मारत होत्या ना, ती हीच मिस पिंकी. येस, आय रिमेंबर. पण मला असं वाटतं की तुम्ही देखील काही बोलला होतात ना? हा, म्हणजे आमची बोलणीच चालू होती, पण त्या वादावादात हात उगारला तो ही ना, मिस पिंकी. आणि हे आमच्या SB ग्रुप ऑफ कंपनीचे इन्व्हेस्टर. हॅलो. हॅलो हॅलो. पण हे सगळं काय चाललंय? मला निघायचंय पटकन, मला उशीर होतोय. चला निघते. नाही, पण एवढी काय घाई आहे? हे सगळं समजून घ्यायला बराच वेळ आहे आपल्याकडे. पण पिंकी, म्हणजे ही तर कमाल झाली. अगं, तुला भेटायला चक्क मीडियातली लोक आली आहेत. मला आता तू डॉक्टर नाही, एक हिरोईन वाटायला लागलीस. वाटणं आणि असणं यात फरक आहे. म्हणजे आज ही पिंकी नक्की कोण आहे हेच इथे मी तुमच्या सगळ्यांसमोर तुम्हाला दाखवणार आहे. कमाल आहे. यांच्या दारापुढे ही एवढी तयारी कसली चालली आहे? म्हणजे कोणी लोक आली आहेत का यांच्याकडे? नक्की कोण माणसं असतील? सौमित्र पटकन निघतोय असं म्हणालाय खरं, पण अजून का नाही निघालाय? हे एवढी लोक जमणं म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. गेंदा फूल फूल फूल. घाबरले ना मी. तुमच्या घरी काय कोणी पाहुणे आलेत का? पाहुणे? कोण पाहुणे? मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, तुमच्या घरी पाहुणे आलेत का? पाहुणे म्हणजे आले नाहीये, म्हणजे येणार असतील. तुला काय करायचंय? व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण पिंकी तुमच्याकडे आहे ना? हा, ती तुला कसं माहित? काल रात्रीपासून पिंकी तुमच्याकडे आहे आणि ही सगळी गडबड चालली आहे. अचानक पाहुणे येत आहेत. नेमका काय प्रकार आहे? आले आले आले. ब्रेकिंग न्यूज. आता मित्रांनो, थोड्याच वेळात एक मोठी ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर मी आणणार आहे. अरे हे ब्रेकिंग न्यूज म्हणतोय, पण काय ब्रेकिंग न्यूज ते सांग ना. येड्या, जरा थांबशील का? तेच सांगायला सगळे आलेत ना इथे. रणगाडा आला, फुटेल आता. नाही बापू, लाल गेंदा फुल बाहेर. ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज बाहेर. एक मिनिट, ब्रेकिंग न्यूज मी देणार आहे ना? नाही, राधिका आहे बाहेर, गेंदा फुल. राधिका? बा मुलाहिजा बेगमे राधिका मसाले, सौभाग्यवती राधिका सुभेदार, अरे सॉरी, राधिका बनहट्टी हाजिर है. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या ना राधिका मॅडम, या. तिथे काय उभ्या आहात? या प्लीज. तुमचं काय चाललंय हे? आम्हालाही अजून नीट काही माहिती नाहीये, बट गुरुनाथ बोलायला लागला की कळेलच आपल्या सगळ्यांना. करेक्ट माया. हे अति होते आता. आपलं ठरलं होतं ना, त्याप्रमाणे मी इथे आले. तो व्हिडिओ वगैरे झालेला आहे. आता मी अरे पिंकी थांब जरा. एवढंच काय, थांब, थोडं पेशन्स ठेव. गॅरी, तिचं काम झालंय, तिला जाऊ दे. तुला जी बडबड करायची ती गेल्यावर कर. अगं पण तिचाच तर निरोप समारंभ आहे ना. जावई बापू म्हणत होते ना, सेंड ऑफ. सर, पण आम्हाला ब्रेकिंग न्यूज ऐकायची आणि आम्ही ते त्यासाठीच आलोय. मला देखील समजून घ्यायचं आहे की मला नक्की इथे कशासाठी बोलावलं आहे. नाही, एक सेकंड. शांत व्हा तुम्ही.
नाही, मी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठीच तुम्हाला इथे बोलवलंय, त्यामुळे जरा धीर धरा. मी सगळं तुमच्या समोर आता उलगडणारच आहे. तुम्ही हे जे काही करताय ना ते बोलल्या राधिका मॅडम, बोलल्या नाही. ज्यांच्या इथे येण्याची मला फक्त इच्छाच नाही, मनापासून खात्री होती, अशा राधिका मॅडम तर आलेल्याच आहेत. पण राधिका, ही तुझी दरवेळची सवय कधी मोडणार तू? तर तुझ्या देखत मी यांना सगळ्यांना सांगितलं ना, म्हणजे मीडियाचे आपले मित्र मैत्रिणी आणि आपले सर सुद्धा, मी त्यांना म्हटलं थांबा, मी सांगतो काहीतरी, तर ते गप्प बसले. पण नाही, तुला बोलायचंच आहे. मी त्याच वेळेला बोलते जेव्हा समोरचा माणूस चुकीचं वागतो. नोटेड. नाही, युअर पॉइंट इज नोटेड. ठीक आहे, तुझा मुद्दा मी नोट करून ठेवलाय. पण योग्य वेळ येताच कोण चूक आणि कोण बरोबर हे आता मी तुला सांगणार आहे. एनिवे, जे राधिका मॅडमला म्हणजे यांच्यापैकी नीटचं कुणी ओळखत नसेल तर त्यांची आधी ओळख करून देतो. ओके. अरे पण ती ब्रेकिंग न्यूज. हो किड्या, असं समजा की या ब्रेकिंग न्यूजची सुरुवात ही राधिका मॅडमच्या इंट्रोडक्शनने होते, त्यामुळे ते करून देणं फार महत्वाचं. तर या सौभाग्यवती राधिका काय ना, माझ्या पण तोंडात सारखं, सॉरी हा, खरंच सौभाग्यवती राधिका सौमित्र बनहट्टी. म्हणजे बेसिकली या, मी माझ्या तोंडात सारखं आधीचं आडनाव येतंय सुभेदार, याचं कारणच असं आहे सर की राधिका बनहट्टी या आधीच्या राधिका सुभेदार, म्हणजे थोडक्यात काय तर माझी धर्मपत्नी. तर आता गोष्टीची सुरुवात इथून होते. कसं बरं सांगू? हा, ते गोष्टीमध्ये असतं ना, एक असतो राजा, एक असते राणी, तसंच काहीसं होतं. अर्थात आता राजा राणीच्या गोष्टीमध्ये कसं सगळं आलबेल असतं, सगळं सुरळीत चालू असतं. राजा राणीचा असला तरी या दोघांचं म्हणजे राजा राणीचं आमचं असं काही फार विशेष जमत होतच असं नाही बरं का. उदाहरण देऊन सांगतो. म्हणजे राजा जेव्हा समोरच्याला हाय, हाव यू असं म्हणत असे, त्यावेळेला राणी मी अमुक करून राहिली, मी तमुक करून राहिली, मी हे कुठून राहिली, मी ते कुठून राहिली असं बोलायची. ओल्ड फॅशन. हा, म्हणजे फक्त भाषेचाच फरक होता असं नाही, तर राजा राणीमध्ये क्लासचा फरक होता, क्लासचा. आणि याच वेळेला राजाच्या आयुष्यामध्ये दुसरी राणी आली. गॅरी, या सगळ्या घरच्या गोष्टी तू या सगळ्यांसमोर का सांगतोयस? एव्हा ना, दुसरी राणी कोण हे तुम्हाला कळलं असेलच. कोण कोण कोण? शनू बेबी, सेकंड क्वीन. असो, तर झालं असं की या दुसऱ्या राणीमुळे पहिल्या राणीला राजाचा भयंकर राग यायला लागला. कुठली राणी सहन करेल ना. राणी संतापली आणि पहिल्या राणीनं ठरवलं की आता या राजाला आपण चांगलीच अद्दल घडवायची आणि अशी अद्दल घडवायची की त्याला आयुष्यभर लक्षात राहील. मग तिने काय केलं? तिनं आपली जी काही होती ती हुशारी वापरत वापरत राजाचेच सगळे सेनापती, राजाचेच सगळे सरदार वापरत स्वतःचं राज्य मोठं करायला सुरुवात केली. हळूहळू स्वतःचं साम्राज्य वाढवताना तिला स्वतःची हुशारी, स्वतःतली चतुराई ही लक्षात येत होती बरं का. पण तिचं लक्ष मात्र एकच होतं, राजाला संपूर्ण बर्बाद करायचं. आणि तिनं बरोबर प्लॅनिंग नुसार हळूहळू आपल्या लक्ष्याकडे एक एक पावलं टाकायला सुरुवात केली. आता झालं काय? राणीचं हे सैन्य आणि नवीन राज्य लोकांना पहिल्या राजापेक्षा जास्त आवडायला लागलं. ते राणीचंच कौतुक करायला लागले. बघता बघता राणीचं हे राज्य तब्बल 300 कोटीचं झालं. 300 कोटी. त्यात तुम्ही मीडियावाले, नाही म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट, हा तुमचं कामच आहे,
पण तुम्ही मीडियावाले काय, तुम्हाला जरा ब्रेकिंग न्यूज दिली की तुम्ही लगेच त्या व्यक्तीला उचलून धरणार. आता एका सर्वसामान्य स्त्रीपासून एका राणीनं 300 कोटीचं साम्राज्य निर्माण केलं, ही तुमच्यासाठी शेवटी ब्रेकिंग न्यूजच झाली ना. झालं, तुम्ही तिला उचलून धरलं. पण या दरम्यान तुम्ही विचाराल की राजा काय करत होता, तर तो दुसऱ्या राणीला खुश करण्यात पूर्ण वेळ दंग होता. काय वाटेल ते करत होता दुसऱ्या राणीसाठी. दुसरी राणी खुश राहावी म्हणून पार तिच्या शॉपिंगच्या बॅगा उचलण्यापासून ते तिच्या अत्यंत इरिटेट करणाऱ्या मम्माची काळजी घेण्यापर्यंत वाटेल त्या गोष्टी राजाने केल्या. पण दुसऱ्या राणीलाही त्याचं काही पडलं नव्हतं. हळूहळू राजाचा खिसा हे शॉपिंग बिपिंग करून जेव्हा रिकामा झाला, तेव्हा दुसऱ्या राणीचा राजामधला इंटरेस्टच संपला. नाही, कारण तिला इंटरेस्ट पैशांमध्येच होता ना. त्याचं प्रेम, कर्तृत्व याच्याशी तिला काही घेणं देणं नव्हतंच. ज्या कारणासाठी तो पहिल्या राणीला सोडून दुसऱ्या राणीकडे आला होता, या कारणाशीच तिला काही घेणं देणं नव्हतं, नाही का. बरं, इकडे पहिली राणी काय करत होती तोपर्यंत, तर ती राजा अजून कसा बर्बाद होईल याचीच वाट बघत होती. खोटं बोलताय तुम्ही. यारी अति करतोयस तू. एक्सक्यूज मी, नाही म्हणजे जावई बापू बाकी सगळं ठीक आहे, पण ते दुसऱ्या राणीच्या मम्माबद्दल जे काय तुम्ही बोललात ना, ते मला बिलकुल पटलेलं नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं का मध्ये बोलायला? किड्या, मग कशाला बोलताय? चुप. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, हा तुमचा फॅमिली मॅटर इथे आम्हाला का सांगताय? एक्सक्यूज मी सर, ही अशी पांचट बातमी ऐकण्यासाठी आमच्याकडे टाइम नाहीये. जर काही ब्रेकिंग न्यूज असेल ना, तर ती सांगा आधी. नक्की ब्रेकिंग न्यूज काय ते तरी सांगा. मी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठीच तुम्हाला बोललोय. ब्रेकिंग न्यूजच आहे ही. फक्त त्याच्या आधी एक नवरा म्हणून, एक एम्प्लॉई म्हणून, एक सर्वसामान्य माणूस म्हणून माझ्यावर किती अन्याय झालाय, मी काय काय सहन केलंय, हे सगळ्यांना माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे ना. म्हणून हवं तर ब्रेकिंग न्यूजच्या आधीची ही प्रस्तावना समजा तुम्ही. मला सांगा, आज माझ्याकडे काय नाहीये. काम करण्याची तयारी आहे, प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आहे, स्वतःमध्ये टॅलेंट आहे, कर्तबगारी आहे, कर्तृत्व आहे, सगळं असताना सुद्धा मी आज सगळ्यांच्या मागे आहे का? याला कारण या दोघी आहेत. आणि असं असतानाही सर, मी पिंकीचा अपमान केला म्हणून, म्हणजे ते जे काही झालं त्यामुळे तुम्हीच माझं प्रेझेंटेशन नाकारलं होतं, हो की नाही? काय ना, आपल्या इकडे एक म्हण आहे, म्हणजे खरं तर खोटी म्हण आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. अरे खोटं आहे सगळं. स्त्री ही एकतर यशस्वी पुरुषाच्या मागेच जात असते, नाहीतर त्या यशस्वी पुरुषाला बर्बाद करून सोडत असते. आणि फार लांब जायची गरज नाहीये, उदाहरणं तर आपल्या समोरच आहेत, नाही का? हे काय चाललंय तुमचं? काय राधिका, जे सगळ्यांना कळतंय ते फक्त तुला एकटीलाच कळत नाहीये का? तुम्ही इथे सगळ्यांना बोलवून का तमाशा घालताय? ड्रामा करायला आवडतोच याला. हो, आवडते मला ड्रामेबाजी करायला. पण मी जे काही करतो ना, ते समोरासमोर करतो. नजरेला नजर भिडवून करतो राधिका. तुझ्यासारखं असं कुणाच्या तरी पाठीमागे लपून डावपेच नाही खेळत मी, कळलं? हे काय चाललंय? हे काय चाललंय मला हे कळत नाहीये. मी इथे आले आणि आपलं एवढंच ठरलं होतं, त्यात आता तुम्ही तुमच्या आधीच्या बायकोला राधिकाला उगाच इन्व्हॉल्व करताय. शनायाला बोलला होता तेव्हा काय झालं होतं विसरलात का? अजिबात विसरलेलो नाहीये.
आणि म्हणूनच हे सगळं घडतंय ना. म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? पिंकी, तुझे डोळे आलेत म्हणून हा गॉगल घातला असं म्हणाली होतीस ना. पण डोळे तर ठीक वाटतायत. हो ना, वेगळाच रंग आहे काहीतरी. पण आता हेच डोळे सगळ्यांसमोर उघडणार आहे मी. मगाशी मी तुम्हाला जी राजा राणीची गोष्ट सांगत होतो ना, म्हणजे आता तीच गोष्ट चालू आहे. त्यातलं हे तिसरं कॅरेक्टर म्हणजे दुसरा राजा.